नमस्कार. आपला मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये शेवटचा टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. आपले जे इलेक्ट्रिकल सर्किट असतात त्याच्यामध्ये सुद्धा लॉजिकचा वापर होतो, तर त्याचा ॲप्लिकेशन इथे आपल्याला बघायचं आहे. स्विचिंग सर्किटमध्ये ॲप्लिकेशन कसं आहे लॉजिकचं ते याच्यामध्ये आहे. लॉजिक कॅन बी यूज्ड इन स्विचिंग सर्किट्स. अ स्टेटमेंट इन लॉजिक हॅज ट्रूथ व्हॅल्यू आयदर ट्रू और फॉल्स. हे आपल्याला माहिती आहे. स्टेटमेंट जे लॉजिकमध्ये असतं त्याला ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स असते. अँड द स्विच इन द सर्किट इज अ डिव्हाइस इज आयदर ओपन, त्याला म्हणतात ऑफ, और क्लोज्ड किंवा त्याला म्हणतात ऑन. म्हणजे काय, जसं स्टेटमेंटमध्ये ट्रू किंवा फॉल्स या दोन व्हॅल्यू असतात तसं स्विच जो असतो त्याच्यात दोन व्हॅल्यू म्हणजे काय असतं, एकतर ऑन ऑफ असेल किंवा ऑन असेल. तिकडे ट्रू आणि फॉल्स, तर इकडे ऑन किंवा क्लोज आणि ऑफ किंवा त्याला म्हणतात ओपन. म्हणजे जसं बटन आपण ऑन आणि ऑफ करतो तोच अर्थ आहे. वी असोसिएट अ क्लोज स्विच विथ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे क्लोज म्हणजे आपण त्याला काय म्हणू, ट्रू. अँड ओपन स्विच विथ फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे ओपन असलं त्याला म्हणतात फॉल्स, आणि क्लोज स्विच म्हणजे ऑन स्विच असेल तर त्याला म्हणतात ट्रू. ते कंपॅरिझन आपल्याला खाली मिळेल की टी आणि एफ सी कसा संबंध आहे तो आपल्याला पुढे कळणार आहे. तेच आपण बघणार आहे ॲप्लिकेशनमध्ये. आता एक सिंपल सर्किट आहे इथे. एस म्हणजे स्विच आहे, एल म्हणजे लॅम्प आहे, आणि हा जो सिम्बॉल आहे प्लस मायनस तो एक बॅटरी आहे. सेल म्हणतात त्याला, बॅटरी प्लस मायनस असतं बघा. तर हा स्विच जर आपण ऑन केला तर हा लॅम्प ऑन होईल, आणि स्विच जर का ऑफ केला तर हा जो लॅम्प आहे तो ऑफ होऊन जाईल. म्हणजे हे जे स्विच आहे ते काम कशाचं करतं, ऑन आणि ऑफ. आपण म्हणतो त्याला सुरू किंवा बंद. लाईट सुरू करतो आपण, बंद करतो, म्हणजे स्विच ऑन किंवा ऑफ करतो. आता ही इथे बॅटरी दाखवलेली आहे. आपल्या घरामध्ये जे सर्किट असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो. तिथे आपण बॅटरी नाही वापरत, डायरेक्ट आपल्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय असतो. तर त्याच्यामध्ये पण दोन टर्मिनल असतात, प्लस आणि मायनस. हे दोन टर्मिनल असतातच. जर आपण पाहिलं असेल, आपण जे टेस्टर लावतो, एका टर्मिनलला टेस्टर मधील लाईट लागतो आणि दुसऱ्या टर्मिनलला लागत नाही. तो प्लस म्हणजे फेज म्हणतात त्याला, आणि मायनस म्हणजे न्यूट्रल म्हणतात. इलेक्ट्रिक याच्यामध्ये ते आहे फेज आणि न्यूट्रल. इथे आपला त्याच्याशी काही संबंध नाही, पण समजण्यासाठी मी सांगितलं की घरात जसं सर्किट असतं त्याचप्रमाणे हे आहे. तर स्विच ऑफ म्हणजे एफ म्हणायचं त्याला, लॅम्प ऑफ होऊन जातो. आणि स्विच ऑन केलं म्हणजे टी घ्यायचा आणि लॅम्प ऑन होईल. म्हणजे ट्रू म्हणजे ऑन आणि एफ म्हणजे ऑफ असा अर्थ इथे घेतलेला आहे. तर इथे सर्किटचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ स्विचेस इन सर्किट. पहिलं आहे स्विचेस इन सेरीज. सेरीज म्हणजे एका रेषेमध्ये ते जोडले जातात, त्याला सेरीज म्हणतात. इफ two switches are in series,
then current will flow through circuit only when both the switches are closed. म्हणजे एका रेषेमध्ये जर दोन स्विच बसवलेले असतील, त्याला म्हणतात सिरीजमध्ये बसवलेले असतील, तर ते दोघं ऑन असल्याशिवाय जो लॅम्प आहे तो ऑन होणार नाही. तुम्हाला ते सर्किटमध्ये कळेल बघा. आता आपण समजा P द स्विच S1 इज क्लोज म्हटलं स्टेटमेंट, आणि Q इज द स्टेटमेंट द स्विच S2 इज क्लोज, आणि L आहे L द लॅम्प L इज ऑन. हे पण तुम्हाला त्याचा पुढचा अर्थ करेल. PQ का आहे, L का घेतला आहे. तर हे सर्किट बघा, सेरीज याचा अर्थ एका रेषेमध्ये ते जोडलेले असतात. S1 म्हणजे पहिलं स्विच आहे, S2 म्हणजे दुसरं स्विच आहे, ते एका रेषेत जोडले, त्याला म्हणतात स्विचेस आर इन पॅरलल. म्हणजे दोन स्विच इथे बसवलेले आहे. फिगरवरच्या प्रमाणेच आहे, पण इथे दोन स्विच आहे, S1 S2, बरोबर. म्हणजे आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना तो PQ मध्ये लिहितो, स्टेटमेंट पॅटर्न जे म्हणतात आपण PQ मध्ये लिहितो, आणि सर्किटमध्ये PQ न लिहिता काय लिहितात तिथे स्विच S1 S2. म्हणजे S1 ला आपण P घेणार आहे वरती लिहिल्याप्रमाणे. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना आपण त्याला P घेणार आहे, आणि S2 ला काय घेणार आहे Q, म्हणून ते वरती लिहून ठेवलं आहे. तर याचा अर्थ काय होईल बघा, हे जर स्विच ऑन आहे म्हणजे सुरू आहे, आणि हे पण सुरू आहे, तर करंट इकडनं येईल बघा, इकडनं येईल करंट, आणि अशा प्रकारे हा लॅम्प ऑन होऊन जाईल. आणि दुसरा जो टर्मिनल असतो तो डायरेक्ट लॅम्पला जोडला असतो. घरात सुद्धा आपल्या अशीच अरेंजमेंट असते. न्यूट्रल ही डायरेक्ट तिथे ट्यूबलाईट म्हणा, फॅन म्हणा, लाईट म्हणा, तिथे गेलेली असते, आणि दुसरं जे टर्मिनल आहे ते स्विचमधून गेलेलं असतं. तर जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा हा लॅम्प ऑन होतो. आता इथे दोन स्विच बसवलेले आहे बघा, पहिलं स्विच ऑन आहे आणि दुसरं ऑफ आहे, तर जो करंट इथपर्यंत येईल ते थांबून जाईल, म्हणजे लॅम्प ऑन होणार नाही. किंवा दुसरं स्विच ऑन केलं आहे आपण, पण पहिलं ऑफ करून ठेवलं आहे, तर इथूनच करंट पुढे जाणार नाही. ऑन केलं तरी इथे लॅम्प लागणार नाही. मग लॅम्प केव्हा लागेल या परिस्थितीमध्ये, जेव्हा S1 आणि S2 दोघं स्विच ऑन असतील तेव्हाच हा लॅम्प लागेल. द सर्किट इज डिनोटेड बाय P and Q. आता P आणि Q का दर्शवतात त्याला, तर P आणि Q मध्ये ट्रू केव्हा असतं स्टेटमेंट, जेव्हा P आणि Q दोघं ट्रू असतील तेव्हा हे P and Qचं स्टेटमेंट ट्रू असतं. इथे पण काय होते, दोघं स्विच ऑन असतील तर लॅम्प ऑन होईल. म्हणजे दोघं ऑन तर हा ऑन, आणि इथे दोघं ट्रू तर हे वाक्य ट्रू. म्हणून म्हणजे इथे जो नियम आहे तो या सर्किटला नियम लागू पडतो, आणि म्हणून हे अशा प्रकारचं सिरीजमध्ये जर असेल सर्किट तर त्याला अँडमध्ये लिहितात. हे त्याचं ॲप्लिकेशन आहे की सर्किट हे अँडमध्ये आपल्याला लिहिता आलं, बरोबर. एका रेषेमध्ये असतील तर ते अँडमध्ये, आणि दुसरा प्रकार आपण खाली बघणार आहोत तो ऑरमध्ये असतो. प्रत्येक सर्किट हे तुम्हाला अँड आणि ऑरमध्येच लिहावं लागेल. त्याच्यामध्ये एम्प्लाईज इफ अँड ओनली येत नाही, निगेशन येऊ शकतं. अँड येईल, ऑर येईल, किंवा निगेशन येऊ शकतं. बाकी एम्प्लाईज किंवा इफ अँड ओनली सर्किटमध्ये येणार नाही. आता इथे काय झालं, लॅम्प इज ऑन ओनली व्हेन बोथ द स्विचेस आर ऑन. म्हणजे दोघं स्विच ऑन असल्याशिवाय लॅम्प ऑन होणार नाही. आणि P and Q मध्ये काय असतं, द स्टेटमेंट इज ट्रू व्हेन बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू. व्हेन बोथ द स्विचेस आर ऑन, लॅम्प इज ऑन. व्हेन बोथ द स्टेटमेंट आर ट्रू,
अँड इज कंजंक्शन इज ट्रू. म्हणजे अँडला जो नियम आहे ना तोच या सर्किटसाठी नियम आहे. दोघं स्विच ऑनच पाहिजे आणि ते दोघं स्टेटमेंट ट्रू पाहिजे असा नियम आहे. आणि म्हणून हे जे सर्किट आहे ते अँडने दर्शवतात. आता दुसरा प्रकार बघूया, स्विचेस इन पॅरलल. दुसरा, पहिला सिरीजमध्ये होता, आता दुसरा प्रकार पॅरललमध्ये आहे. इफ टू स्विचेस इन पॅरलल then current will flow through circuit when at least one of them is closed. तिथे दोघं स्विच क्लोज म्हणजे ऑन पाहिजे होते. आता याच्यामध्ये बघा S1 आणि S2 एका रेषेमध्ये नाही, एका खाली एक आहे, समोरासमोर आहेत, म्हणजे असे सरळ लिनियर फॉर्ममध्ये नाही, असं पॅरलल सारखं आहे, म्हणून त्याला म्हणतात स्विचेस इन पॅरलल. आता काय होईल इथे, हा लॅम्प केव्हा ऑन होईल, जेव्हा वरचं स्विच ऑन असेल तर हा करंट इथपर्यंत आला, इथून इथपर्यंत येऊन जाईल, बरोबर. आणि जेव्हा हे पहिलं स्विच ऑफ आहे पण दुसरं ऑन आहे तर हा करंट दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे येऊ शकतो. किंवा दोघं स्विच ऑन करून ठेवले तर प्रश्न नाही, तो करंट वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला दोघं बाजूला करंट जाऊन हा लॅम्प ऑन होऊन जाईल. जेव्हा हे दोघं स्विच ऑफ असतील तरच हा लॅम्प ऑफ होईल. आता ऑरमध्ये काय होतं बघा, PRQ मध्ये दोघांपैकी एक जरी टी असला तरी टी होतो का नाही, दोघं फॉल्स असले तेव्हाच हा फॉल्स होतो. त्याच्यामुळे इथे दोघं स्विच जसे दोघांपैकी एक जरी ऑन असला तरी हा लॅम्प ऑन होईल. इथे दोघांपैकी एक जरी टी असला तरी टी होईल. हे दोघं अर्थ इथे सारखे आहेत, म्हणून हा जो सर्किट आहे त्याला म्हणतात पॅरललमध्ये जोडला आहे. दॅट कॅन बी डिनोटेड बाय P or Q. P or Q इज इक्वॅलंट टू L. म्हणजे P or Q जसा राहील, टी असला तर हा ऑन होईल, हा F असला तर हा ऑफ होईल. मग हा ऑन केव्हा होईल, जेव्हा दोघांपैकी एक जरी ट्रू आहे तेव्हा. लॅम्पच्या बाबतीत दोघांपैकी एक जरी स्विच ऑन असलं तरी लॅम्प ऑन होणार आहे. याच्यामध्ये अजून काही तुम्हाला अडचण असली सर्किट, आता काही मुलांना ते माहिती असतं, मुलींच्या बाबतीत ते सर्किट काय आहे कसं वगैरे माहिती नसेल तर तुम्ही मला नंतर फोन करून प्रत्यक्ष विचारू शकतात, बरोबर. आता स्विचिंग टेबल और इनपुट आउटपुट टेबल फॉर द सर्किट. आता अँड और, अँड म्हणजे वरचं सिरीजमध्ये, ऑर म्हणजे पॅरललमध्ये, आणि निगेशन निगेशन किंवा आपल्या नेहमीप्रमाणे. तर स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल म्हणजे आपला ट्रुथ टेबल सारखाच आहे. काही ठिकाणी TTFF घेतात. तर सर्किटमध्ये जर इनपुट आउटपुट टेबल बनवायचा असेल तर काही ठिकाणी 1 1 0 0, म्हणजे T ऐवजी 1 आणि F ऐवजी 0 घेतलेला असतो. बाकी नियम तेच आहे, दोघं टी असतील तर टी, अँडसाठी म्हणजे दोघं 1 असतील तर 1, असं नियम सारखेच आहे. ट्रुथ टेबलचे जे आहे तेच नियम आहे. फक्त फरक एवढा आहे की इथे काही ठिकाणी टी ऐवजी 1 घेतला जाईल आणि F ऐवजी 0 घेतला जाईल, तर ब्रॅकेटमध्ये ते लिहून दिलं आहे. अँडमध्ये काय असतं बा, दोघं ट्रू असले तरच ट्रू, म्हणजे दोघं 1 असले तरच 1, नाहीतर मग F किंवा 0. ऑरमध्ये काय असतं, एक जरी टी असला, हे बा एक जरी टी आहे तरी हे टी, आणि दोघं F असतील तर F, म्हणजे 1, इथे 1 पाहिजे बघा, वन येईल इथे 1. तर ऑर मध्ये काय असतं, दोघांपैकी एक जरी टी असला तरी टी,
म्हणून त्या दोघांपैकी एक जरी 1 असला तरी 1, ऑरच्या बाबतीत दोघं 0 असतील तरच तो 0 होईल. निगेशन पी म्हणजे काय, पीचं निगेशन टी असला तर एफ करतो आपण, एफ असला तर टी करतो. इथे 1 असला तर 0 करायचा आणि 0 असला तर 1 करायचा, काहीच फरक नाही. फक्त फरक काय आहे की टी ऐवजी 0 घ्यायचा आणि टी ऐवजी 1 घ्यायचा, एफ ऐवजी 1 घ्यायचा, एवढं. टीला 1 आणि एफला 0. टी ऐवजी 1 घ्या, एफ ऐवजी 0 घ्या, किंवा काही ठिकाणी टी एफच घेतलेले असतात. तो टेबलला फक्त नाव स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल आहे. याच्याने काय होतं इनपुट आउटपुट टेबलने, की आपल्याला कळतं की तो लॅम्प ऑन होईल तो ऑफ राहील. जिथे 1 आलेला आहे तेव्हा तो ऑन होतो, आणि जे 0 आलेला असेल तेव्हा तो ऑफ राहील. किंवा जेव्हा टी आलेला असेल तेव्हा तो ऑन होईल, आणि जेव्हा एफ आलेला असेल इकडे त्या परिस्थितीमध्ये लॅम्प ऑफ असणार. काही सर्किट आपण घेणार आहोत, ते तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये कळणार आहे. तर तुम्ही एवढं आज वाचून घ्या, अगदी सोपं आहे. थँक्यू.